हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बरेच आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो। वेगळी युनिक साडीला ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाइन बनवायची असते, पण ती आपल्याला जमेल का? हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। सो मी तुम्हाला आजच्या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी कटिंग स्टिचिंग सहज करता येईल। एवढंच नाही तर नक्कीच या ब्लाउज डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅकनेक आहे तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे। तर हा खणाचा ब्लाउजचा बॅकनेक आहे, त्याचबरोबर त्याचा काठ सुद्धा मी सेपरेट इथे बघा करून घेतलेला आहे। आणि बाही कट केल्यानंतर खूप कमी काठ इथे उरलेला आहे, तर त्यापासून आता आपण खूप छान अशी ब्लाउजला बॅकनेकला डिझाईन करणार आहोत। तर डिझाईन करण्याच्या आधी मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे तर ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार कसं गळ्याची कटिंग करायची, कशी डिझाईन करायची हे सहज लक्षात येईल। ठीक आहे, तर हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर त्याचं अस्तर आणि ब्लाउज पीस असं दोन्ही कटिंग केलं। आणि ह्या ब्लाउजची उंची आहे इथे 12, 1 इंच मार्जिन, तसं पण टोटल 13 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून वरच्या साईडने आपण टाकलेला आहे शोल्डर, तर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं टाकलेलं आहे। त्याचबरोबर याचा मुंडा सुद्धा आपण इथे 5.5 घेतला, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला। इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे 7, 7 चौक 28, 1.5 इंच मार्जिन, तसं टोटल 8.5ला मार्किंग करून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर आता आपण याची गळ्याची कटिंग करायला सुरुवात करूयात। तर मग गळ्याची सगळ्यात आधी कटिंग आता आपण अस्तरच्या बॅकनेकवर करणार आहोत। तर 2.5 इंच गळ्याची रुंदीची मार्किंग केलेली आहे आणि जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा मी इथे 8.5ला मार्किंग केली, 2.5 इंच गळा रुंदीची पुन्हा मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स सगळ्यात आधी काढायचा। त्यानंतर बघा इथून मी एक लाईन ड्रॉ केली आणि इथून बघा थोडंसं किंचित बाहेर काढलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता खालच्या साईडला सुद्धा बघा तिरकी लाईन मी आधी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून बघा या पद्धतीने शेप दिलेला आहे, असं जरा गोलाकार। ठीक आहे, आणि इथून खालून सुद्धा असा, तर अशा पद्धतीने इथे गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघा जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला कटिंग करायची। तर बघा गळ्याचं मधलं कट करून घेतलेलं आहे आणि इथून आता थोडासा गोलाकार केलेला आहे। तुम्ही स्ट्रेट पण ठेवू शकतात किंवा असा शेप सुद्धा देऊ शकतात। ठीक आहे, आणि हा जो काही पार्ट आहे तर तो सेपरेट मी इथे कट करून घेतलेला आहे। तर हा खालचा सेपरेट पॅच आहे आणि आता आपल्याला अस्तर आणि हा ब्लाउज पीस एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा इथून कट करू शकतात तुम्ही आधीच किंवा खालच्या साईडने सुद्धा कटिंग करू शकतात, पण मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते की बघा सगळ्यात आधी काय करायचं, जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आता आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही गळ्याचा बॅकनेक आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। आणि बघा इथे मी पिना लावून घेते, तर इथे दोन्ही साईडच्या शोल्डरला 2 आणि सेंटरला 1 अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या, म्हणजे मग गळा स्प्रेड वगैरे होत नाही। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने बघा टीप मारून घ्यायची आहे। तर टीप मारताना कुठेही काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि जर का असाच गळा करणं तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा गळा करू शकतात, पण शक्यतो ह्या गळ्याला लगेच कॅनव्हास पेपरची गरज नाही आहे। पानगळ्याला वगैरे तर कंपल्सरी लागतोच, पण इथे काही गरज नाही आहे। आणि गळ्याच्या साईडला टिप मारल्यानंतर बघा खालच्या साईडला सुद्धा इथे आपण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही पण आपल्या सोबतच रेडी होईल फिनिशिंग सहित। टिप मारून झाल्यानंतर बघा आता हा जो ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे खालचा तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करायचा आहे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित।
आणि त्यानंतर आता इथे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून आपला हा बॅकनेक ज्यावेळेस सरळ करू तर हा गळ्याचा आकार प्रॉपर येईल, नाही तर बऱ्याचदा ते व्यवस्थित फोल्ड होत नाही. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, तर ती नक्की फॉलो करा. त्याचबरोबर बघा इथे खालीसुद्धा शेप आहे, त्यामुळे आपण खालीसुद्धा इथे छोटे छोटे कट्स मारतोय. आणि कट्स मारताना कुठेही ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. कट्स मारून झाल्यानंतर बघा आता हा जो काही बॅकनेक आहे तर तो आपण इथे ह्या पद्धतीने सरळ करून घेऊयात. हे बघा व्यवस्थित हे बाहेर करून ह्या पद्धतीने बघा खालचं गळ्याचं परत खालचं वगैरे व्यवस्थित सरळ करायचं. आणि आपल्याला इथे गळ्याच्या साईडला सगळ्यात आधी दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तरचा कपडा कुठेही वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि एकदम प्रॉपर ते व्यवस्थित फोल्ड करूनच टीप द्यायची आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं की कमी जास्त फोल्ड होतं टीप मारताना, म्हणजे ज्यावेळेस आपण दाबटीप देतो आणि मग गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम प्रॉपर एकसारखं पकडून इथे दाबटीप देऊन घ्यायची. बघा फिनिशिंग एकदम छान आलेली आहे गळ्याची, बघा छान दाबटीप आली. त्यानंतर लगेचच आता आपण खालच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि खालच्या साईडनी दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा कुठेही वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची बॅकनेकची फिनिशिंग बिघडणार नाही. ह्या छोट्या छोट्या टिप्स खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. तर ह्या टिप्स तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा, म्हणजे नुसतं ब्लाऊज शिवणं किंवा डिझाईन बनवणंच नाही तर ते फिनिशिंग सहित सुद्धा कसं बनवायचं हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल. तर बघा छान फिनिशिंग आलेली आहे. त्यानंतर आता बघा आपल्याला हा बॅकनेक ह्या पद्धतीने कडेकडेने आहे तसंच एकमेकाला टीप मारून जोडून घ्यायचा आहे. आणि हा जोडताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मुंड्याचा आकार चेंज होणार नाही, कुठे कमी जास्त होणार नाही, तर व्यवस्थित प्रॉपर पकडून टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता बघा टीप मारून झाल्यानंतर हा जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तरची कटिंग आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसची आपण हे एक्स्ट्रा कट करतो, कारण की आपल्याला ते स्टिच करताना सोपं जावं यासाठी. ठीक आहे, तर बघा परफेक्ट मापाचा आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर ही लाईन मी ते ड्रॉ करून घेते आणि ते बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून इकडे पण मार्किंग सेम तीच करते, म्हणजे वर खाली वगैरे व्हायला नको त्यामुळे. हे बघा ठीक आहे, आता ही लाईन ड्रॉ करून झालेली आहे. त्यानंतर बघा आता हा काठ घेतलेला आहे, तर तुम्ही पूर्ण पण काठ लावू शकतात, छोटा पण लावू शकतात, तुम्हाला जेवढा लावायचा तेवढा. तर मी ह्या पद्धतीने फोल्ड करून कडेकडेने एक टीप मारते, कारण की मी काही एवढा ब्रॉड लावत नाही आहे, थोडासा कमी घेते, जसा ब्लाऊजला डिझाईननुसार किंवा हाईटनुसार मॅच होईल तसा. इकडून टीप मारल्यानंतर इकडनं पण बघा मी थोडंसं फोल्ड करते, कारण की इकडून सुद्धा खूप ब्रॉड नको आहे मला त्यामुळे. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित परफेक्ट मी ती पट्टी आधी रेडी करून घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने हा काठ एकदम प्रॉपर रेडी झालेला आहे आता आपल्याला डिझाईन लावण्यासाठी. तर बघा मग इथून ठेवलेला आहे आणि मग मी टीप मारते. तर तुम्ही आधी कट करू शकतात आणि नंतर लावू शकतात, पण मी डायरेक्ट लावते म्हणजे कमी जास्त व्हायला नको. तर बघा इकडनं टीप घेतली आणि जी मार्किंग आहे ना बरोबर त्यावरच टीप मारून पुन्हा बघा वरच्या साईडनी व्यवस्थित टीप मारून हा काठ इथे व्यवस्थित प्रॉपर एकदम परफेक्ट लावून घेतलेला आहे. आणि बघा हे एक्स्ट्राचं कट करायचं, काळजीपूर्वक करायचं, बऱ्याचदा ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण तो काठ लावून घेऊयात. तर बघा तिथून सुद्धा ह्या पद्धतीने लावायला चालू केलेलं आहे. इथून पुन्हा आडवी टीप मारून घ्यायची आहे आणि खाली बरोबर जी लाईन आहे ना बघा इथपर्यंत आल्यावर पुन्हा अशी तिरकी टीप आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आता व्यवस्थित आपला तो काठ लावून झालेला आहे. आणि तिथलं सुद्धा बघा जे काही एक्स्ट्राचं आहे ना वरच्या साईडचं पण आणि खालचं पण तर ते आपण कट करून घेऊयात. तर बघा दोन्ही साईडला एकदम परफेक्ट असा काटा इथे आपला लावून झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आता खाली जो काही छोटासा पॅच होता ना तर तो आपल्याला आता रेडी करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे कॅनव्हास पेपर यूज करणार आहोत. तर बघा मी थोडासा इकडचा कोपरा घेते कॅनव्हास पेपरचा आणि जे काही आपण बघा कटिंगच्या वेळेस जो पार्ट घेतलेला होता ना तर तो ठेवून आधी सगळ्यात मार्किंग करायची. तर मी डबल फोल्ड इथे कॅनव्हास पेपर केलेला आहे आणि या पद्धतीने बघा सगळ्यात आधी आहे तेवढीच मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा मी एवढा कॅनव्हास पेपर कट करून घेते, म्हणजे मग मला पॅच तयार करणं पण सोपं जाईल. आणि मग इकडनं बघा ती मार्किंग फेंट दिसते तर ती डार्क केली म्हणजे दोन्ही साईडचं व्यवस्थित प्रॉपर सेम होईल. आणि त्यानंतर बघा खाली थोडंसं एक्स्ट्रा आणि वरती पण किंचितचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आता ह्या पद्धतीने बघा मी ते कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यासाठी आपल्याला काठ लागणार आहे आणि अस्तरसुद्धा लागणार आहे.
तर गळ्याच्या मधलं जे काही अस्तर उरलेलं होतं तर ते मी इथे घेतलेलं आहे आणि काठासाठी सुद्धा छोटासा तुकडा मी इथे कट करून घेते बघा. आणि उरलेला तर आपल्याला बाहीसाठीच लागणार आहे त्यामुळे. आणि आता आपण हा पॅच तयार करूयात. तर बघा मी सगळ्यात आधी काय केलेलं आहे, आता इथे जो काही आपला काठ आहे ना तर तिथेच तो पॅच ठेवते. हे बघा ह्या पद्धतीने सगळ्यात आधी अस्तर ठेवलं, मग काठ ठेवला आणि ह्या पद्धतीने वरच्या साईडला टिप मारते, जो गोलाकार शेप आहे ना तिथेच. तर बघा ही टिप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात. खालच्या साईडचं सुद्धा बरेचसं एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा कटिंग करायचं आहे. आणि हा पॅच इथे आपल्याला सरळ करायचा आहे. त्याच्या आधी बघा मी इथे गोल आकाराला छोटे छोटे कट्स मारले, म्हणजे ते प्रॉपर व्यवस्थित फोल्ड होईल. आणि हे बघा त्यानंतर सरळ करून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप देऊन झाल्यानंतर आता बघा खालच्या साईडला जेवढा कॅनव्हास पेपर आहे ना बरोबर त्याच लाईनमध्ये बघा इथून ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित करायचं आहे. तर बघा हा परफेक्ट आपला पॅच तयार झालेला आहे. तर ही मार्किंग आता आपण करून घेऊयात. कटिंगच्या वेळेस जी होती ना ती, म्हणजे कमी जास्त व्हायला नको. आणि बघा ह्या पद्धतीने आता इथे ठेवून आपण टिप मारून हा पॅच इथे लावून घेणार आहोत. तर प्रॉपर पकडायचं आहे व्यवस्थित, हे बघा ह्या पद्धतीने आणि इकडनं. आणि इथे व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे तिथून ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा परफेक्ट असं आपण तिथे लावून घेतलेलं आहे. तर खूप छान असं लूक आलेला आहे. त्यानंतर आता इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभं इथे मी आता 3.5चा टक्स टाकलेला आहे. सेम तीच मार्किंग बघा इकडच्या साईडला सुद्धा करून घेतलेली आहे. आणि जी मार्किंग आहे ना त्यावर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आणि इथे टक्स टाकताना आता मी वरून टाकते, कारण की इथे खाली गोलाकार आहे त्यामुळे मग ते चुकायला नको त्यासाठी. ठीक आहे, सेम इकडनं सुद्धा तसंच करायचं आहे. बघा इकडनं टक्स टाकायचा आहे तिरका, आणि टक्सला मी डबल टिप द्यायची, जेणेकरून ते ओपन होण्याचे चान्सेस नसणार. आणि खाली सुद्धा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा परफेक्ट प्रॉपर असे टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर मी इथे ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे घेऊ शकतात, पण मग मी हीच घेतलेली आहे इथे. आणि सगळ्यात आधी बघा आता इथे वरच्या साईडला आपण लावून घेऊयात. तर ह्या लेसला सुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेते बघा ह्या पद्धतीने, कारण की मग ती लेस व्यवस्थित लागली जाते, वरती तरंगत पण नाही आणि लूक पण छान येतात. तर तुम्ही पण शक्यतो तुमची लेस ही छोटी असो किंवा जाड असो, शक्यतो तुम्ही डबल टिप देऊनच घ्यायची, म्हणजे मग फिनिशिंग छान येते. तर बघा मग दोन्ही साईडला आता इथे मी ती लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण बघा इथे मध्ये जी काही मार्किंग केलेली आहे ना, मी तुम्हाला दाखवते बघा इथून, तर तिथे सुद्धा आता आपल्याला 30 लेस लावायची आहे. तर मी सेम लेस यूज करते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरी वेगळी डिझायनर करू शकतात, पण हा खणाचा ब्लाऊज आहे आणि मला असं वाटत होतं की दुसरी डिझायनर लेसपेक्षा ही लेस इथे जरा मॅच पण होते आणि त्याचं ट्रॅडिशनल लूक पण येईल. त्यामुळे मग मी ही इथे लेस यूज केलेली आहे, कारण की ही लेस अशी आहे की ही बऱ्याचदा कशावर पण मॅच होते. तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. अशी सेम यूज केली तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्हाला वाटत असेल तुम्ही दुसरी करू शकतात, किंवा साडीला मॅचिंग कुठली कॉन्ट्रास्ट करू शकतात, काठाला मॅचिंग कॉन्ट्रास्ट करू शकतात. जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकतात. ठीक आहे, तर बघा आता सेम तीच लेस आता मी खालच्या साईडला सुद्धा इथे लावून घेते, म्हणजे अजूनच छान असं आपल्या ह्या बॅकनेकला लूक येईल. तर बघा मग या पद्धतीने इथे व्यवस्थित फोल्ड करायचं, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की जर का लेस लावताना जिथे फोल्ड करायचं आहे तिथे व्यवस्थित फोल्ड केलं नाही की फिनिशिंग बिघडते आणि मग ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही, गळ्याचे आकार चेंज होतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित फोल्ड करायचं आहे जिथे गरज आहे तिथे, म्हणजे मग आपल्या गळ्याचा शेप चेंज होणार नाही. तर बघा इथे सुद्धा लेस लावून घेतलेली आहे, डबल टिप सुद्धा दिलेली आहे बघा. तर फायनली आपला हा बॅक नेक आता इथे पूर्ण स्टिच करून झालेला आहे. इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नॉट लावू शकतात, पण इथे कस्टमरला नॉट नको होते त्यामुळे मग मी इथे काही नॉट लावत नाहीये. त्याचबरोबर बघा आता इथे सेंटरला सुद्धा तुम्ही एखादा पॅच वगैरे ठेवू शकतात तुमच्या आवडीनुसार. कॉन्ट्रास्ट ठेवू शकतात, गोल्डनही ठेवू शकतात, किंवा सिंपल बटनसुद्धा लावू शकतात. तर बघा मी इथे सेंटरला इथे एक बटन लावून घेते आणि खाली हा छोटासा पॅच लावते, म्हणजे त्याला अजूनच छान असं लूक येईल. तर फायनली बघा आपला हा काठापासून खूप छान असा ॲक्च्युली खणाच्या ब्लाऊजवरचं ही बॅकनेकची डिझाईन पूर्ण स्टिच करून झालेलं आहे.
तर कमी काठापासून सुद्धा बघा आपण किती सुंदर अशी इथे डिझाईन ही करू शकतो. आणि ही डिझाईनची कटिंगची आणि स्टिचिंगची पद्धत अगदी सोपी आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल. तर मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवता शिवता खूप काही फिनिशिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या, तर त्या तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा छान फिनिशिंग सहित ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.